नमस्कार फ्रेंड्स, पॉवर बीआयच्या लेसन नंबर 9 मध्ये मी प्रियांका तुमचं हक्काच्या प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते। पॉवर बीआयमध्ये सध्या आपण व्हिज्युअल शिकत आहोत आणि व्हिज्युअलमध्ये आपण काही फॉर्मॅटिंग कशा करायची हे ऑलरेडी पाहिलेलं आहे। या लेसनमध्ये आपण आणखीन फॉर्मॅटिंग पाहणार आहोत। तर अगोदरच्या लेसनमध्ये मी तुम्हाला इथे सोडलं होतं, आता या लेसनमध्ये मी तुम्हाला इथे पकडते आणि पकडून तुम्हाला पुढचे फॉर्मॅटिंग पाहण्यासाठी घेऊन जाणार आहे। तर या अगोदरच्या लेसनमध्ये आपण जे काही फॉर्मॅटिंग पाहिलेलं आहे त्याची तुम्ही प्रॅक्टिस नक्कीच केली असेल। तर अगोदर आपण हे सर्व पाहिलं होतं, झूम स्लायडर पर्यंत आपण पाहिलं होतं। आता नेक्स्ट आपण इथे पाहणार आहोत कॉलम्स। सो कॉलमसाठी आपण हे कॉलम्स एक्सपांड करूया। कॉलम एक्सपांड केल्यानंतर फ्रेंड्स इथे खाली तुम्हाला पाहायला मिळते कॅटेगरीज। तर कॅटेगरीजमध्ये सध्या ऑल आहे, नंतर तुम्हाला इथे प्रत्येक कॉलमनुसार पण पाहायला मिळेल मेन कोर्स, स्नॅक, डेझर्ट, ब्रेकफास्ट वगैरे कॅटेगरी पाहायला मिळेल। तर नेमकी हे काय करतं फ्रेंड्स, जर तुम्हाला इथे सर्व कॉलमचा जर कलर चेंज करायचा असेल एकाच वेळी ऑल, तर इथे कलर आहे खाली, इथे जाऊन तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता, पहा असा कलर वगैरे चेंज करू शकता। पण तुम्हाला जर कॅटेगरी वाईज जर कलर चेंज करायचा असेल तर तोही ऑप्शन आहे ना तुमच्या पुढे। तुम्ही समजा इथे मेन कोर्स सिलेक्ट केला, मेन कोर्सला तुम्हाला वेगळा कलर द्यायचा असेल, तुम्ही असा कलर चूज केला, नंतर मेन कोर्स झाल्यानंतर पहा तुम्ही इथं स्नॅकसाठी तुम्हाला वेगळा कलर घ्यायचा असेल तर तुम्ही असे कलर चॉईस करू शकता। तुम्हाला पाहिजे ते कलर तुम्ही इथे घेऊ शकता कॅटेगरी वाईज। दिस वे वी कॅन अप्लाय डिफरंट कलर। यस, डेझर्टसाठी वेगळा पाहिजे असेल तर डेझर्टसाठी वेगळा घ्या। तर कलर कसे चेंज करायचे हे मी तुम्हाला दाखवत आहे। त्याचबरोबर कॅटेगरी वाईज फ्रेंड्स आपण याची ट्रान्सपरन्सी कमी जास्त पण करू शकतो। पहा आता सध्या ब्रेकफास्ट सिलेक्ट आहे आपला, आणि जर याची आपल्या ट्रान्सपरन्सी जास्त केली म्हणजे तुम्हाला कलर थोडा इथं फेंट पाहायला मिळेल, तर तेही करू शकतो आपण कॅटेगरी वाईज। जे काही आपलं इथे सिलेक्ट असेल कॅटेगरीमध्ये तर त्यानुसार इथं तुम्हाला खाली रिझल्ट आलेला दिसेल। तर हे समजलं असेल, अगदी इझी आहे आणि तुम्हाला हे आवडला पण असेल हा ऑप्शन। तर डॅशबोर्ड बनवण्यासाठी वगैरे तुम्ही असं करू शकता जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला जर वाटत असेल की हे आपल्याला चांगलं दिसतंय तर तुम्ही हे नक्की करून पहा। वी हॅव अप्लाइड डिफरंट कलर फॉर ईच अँड एव्हरी कॅटेगरी। प्रत्येक कॅटेगरीला आपण डिफरंट कलर इथे अप्लाय केलेला आहे। नंतर कलरचं झाल्यानंतर खाली तुम्हाला इथे बॉर्डर पाहायला मिळते फ्रेंड्स। तर बॉर्डरसाठी सध्या आपण इथे कॅटेगरीज एकच आपली सिलेक्ट आहे, म्हणजे एकच कॉलम सिलेक्ट आहे। सो आपण इथे ऑलवरती क्लिक करूया, कारण काय होईल जी कॅटेगरी आपली इथे सिलेक्ट असेल त्यालाच फक्त जे काही आपण अप्लाय करणार आहोत ते अप्लाय होणार आहे। पाहायचं असेल तर तुम्ही तेही पाहू शकता। तर सध्या आपण इथे ऑल घेतलं, बॉर्डर ऑन केलं आणि हे एक्सपांड केलं। इथे बॉर्डरचा कलर वगैरे पण तुम्ही चेंज करू शकता, त्याची ट्रान्सपॅरन्सी वगैरे करू शकता। आता हे ट्रान्सपॅरन्सी वगैरे परत सांगायची गरज नाही, तुम्हाला हे माहीतच आहे की ट्रान्सपॅरन्सीचा यूज काय होतो ते। नंतर त्याची विड्थ जर वाढवली तर तुमच्या लक्षात येईल, पहा दिसतंय म्हणजे काय झालं, हे जे आपले कॉलम आहेत ना यांची बॉर्डर आपल्याला इथे वाढवता कमी जास्त करता येते, याचा कलर चेंज करता येतो। कारण आपण हे बॉर्डर पाहतोय इथे, आपण कॉलम्स रिलेटेड पाहतोय, तर कॉलमची बॉर्डर इथे घेतलेली आहे। सो तुम्हाला इथे विड्थ तुम्हाला कमी ठेवायची असेल तर ठेवू शकता, किंवा तुम्ही इथे ऑफ केली तर सर्वांची बॉर्डर इथे जाणार आहे। आणि सिंगल जर तुम्हाला एकाच कॉलमला बॉर्डर पाहिजे असेल तर इथे कॅटेगरीजमध्ये जाऊन मेन कोर्स सिलेक्ट केला आणि जर इथे जर ऑन केलं तर तुम्हाला फक्त याची बॉर्डर पाहायला मिळेल। पहा तुम्हाला दिसत नसेल तरी आपण याची विड्थ वाढूया म्हणजे तुम्हाला दिसेल। फक्त इथे मेन कोर्सलाच आपली बॉर्डर आलेली आहे, नसेल पाहिजे तर तुम्ही ती ऑफ करू शकता। आणि इथे सुद्धा कॅटेगरीच्या तिथे ऑलवरती क्लिक करून ठेवा, कारण जे सिलेक्ट असेल त्यावरच फॉर्मॅटिंग होणार आहे। ओके, तर हे बॉर्डर तुम्हाला समजलं। हे आपण मिनिमाइज करूया, जे पाहिलं ते आपण मिनिमाइज करूया, म्हणजे जेणेकरून काय होतं तुमची गडबड होणार नाही। कॉलम पाहिलं, बॉर्डर पाहिलं, त्याच्या खाली लेआउटचा ऑप्शन आहे। तर लेआउट अगदी इझी आहे। स्पेस बिटवीन कॅटेगरीज, ह्या ज्या दोन कॅटेगरीज आहे यामध्ये जर स्पेस आपल्याला वाढवायची असेल तर हे पहा असं केल्यानंतर काय होतं, या दोन म्हणजे प्रत्येक दोन कॅटेगरीमध्ये स्पेस वाढणार आहे। कॉलमचे जे विड्थ आहेत ना फ्रेंड्स त्या कमी होतात, पण त्यांच्यामधील जी स्पेस आहे म्हणजे ह्या कॅटेगरीजमधील जे स्पेस आहे ते आपल्याला इथे वाढलेली दिसून येते। सो तुम्हाला हे लेआउट पण समजले असेल। सो हेही आपण मिनिमाइज करूया। नंतर कलर पण आपण इथे मिनिमाइज करूया, कॉलम्स पण मिनिमाइज करूया। तर कॉलमचे आपण सर्व फॉर्मॅटिंग इथे पाहिलेली आहे। नंतर नेक्स्ट आहे फ्रेंड्स डेटा लेबल। सो डेटा लेबल काय आहे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे। आपण डेटा लेबल ऑन केलेत, ऑन केल्याबरोबर तुम्हाला इथे डेटा लेबल आलेले दिसतात नाही, याला काय म्हणतात, याला डेटा लेबल म्हणतात। आणि आता एक्सपांडवरती क्लिक करूया, डेटा लेबल एक्सपांड केले। एक्सपांड केल्यानंतर इथे ऑप्शन आहेत आपल्याला सिरीज, तर सिरीजमध्ये ऑलच पाहायला मिळणार आहे। नंतर खाली ऑप्शन्स आहेत, ऑप्शनमध्ये तुम्हाला डेटा लेबल हॉरिझॉन्टल पाहिजे की व्हर्टिकल पाहिजे। आता जर डेटा लेबल तुम्हाला व्यवस्थित दिसत नसतील तर थोडे त्याला बोल्ड करा, म्हणजे त्याला बोल्ड करा, किंवा त्याची फॉन्ट साईज पण तुम्ही असं वाढवू शकता व्हॅल्यूमध्ये आल्यानंतर। तर इथे
तुम्हाला ते हॉरिझॉन्टल पाहिजे तर हॉरिझॉन्टल करा, व्हर्टिकल पाहिजे असेल तर तुम्ही ते व्हर्टिकल करू शकता, पण हॉरिझॉन्टलच चांगले वाटतं, सो हॉरिझॉन्टल ठेवूया. पोझिशन म्हणजे हे डेटा लेबल कुठे पाहिजे, ह्या कॉलममध्ये. इनसाइड सेंटर पाहिजे म्हणजे ह्या कॉलमच्या मध्ये सेंटरला येणार आहेत. इनसाइड बेस पाहिजे म्हणजे हे जे कॉलम आहे त्याच्या बेसला येणार आहेत. तर अशी तुम्ही याची पोझिशन चेंज करू शकता. इनसाइड एंड पाहिजे, सेंटर पाहिजे, आउटसाइड काय पाहिजे, आउटसाइड एंडला पाहिजे असते तर आउटसाइड एंडला येणार आहेत, तर ॲटो ठेवलं तरी चालेल. नंतर खाली तुम्हाला इथे पाहायला मिळेल ओव्हरफ्लो टेक्स्ट. जर ओव्हरफ्लो टेक्स्ट असेल तर तुम्ही इथे ऑन करू शकता. ऑप्टिमाइज लेबल डिस्प्ले तुम्हाला जर ऑन करायचं असेल तर तुम्ही त्याची मॅक्झिमम विड्थ वगैरे सेट करू शकता. सध्या मी ऑफच करते. नंतर टायटल जर तुम्ही इथे ऑन केलं तर टायटल ऑन केल्यानंतर काय होतंय फ्रेंड्स, आपण इथे टायटल ऑन करूया. टायटल ऑन केल्यानंतर तुम्हाला इथे टोटल क्वांटिटी सगळीकडे आलेलं दिसेल. पण ह्या टायटलची गरज आहे का, हे आपल्याला समजतंय ना, ही टोटल क्वांटिटीच आहे, मग कशाला जागा वाढवायची. सो आपण हे टायटल ऑफ करूया आणि यावरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला तेच फॉर्मॅटिंग, कलर वगैरे चेंज करा टायटलचा वगैरे तेच पाहायला मिळेल. सो आता हे परत सांगायची काहीच गरज नाही, तुम्ही पण बोर व्हाल आणि मला पण सांगून ते बोर झालंय. सो ह्या गोष्टींची गरज वाटत नाही म्हणून मी ऑफ केलं. नंतर व्हॅल्यू. आता व्हॅल्यू म्हणजे ह्या व्हॅल्यू रिलेटेड फॉर्मॅटिंग काही करायची असेल, त्याला बोर्ड करायचं असेल, हे डेटा लेबल आपल्याला इटॅलिक वगैरे करायचे असतील तर आपण करू शकतो. त्याची साईज वगैरे आणखीन तुम्हाला वाढवायची असेल, फॉन्ट साईज वगैरे ते तुम्ही वाढवू शकता, कमी जास्त करू शकता. नंतर त्याचे कलर वगैरे चेंज करायचं असेल डेटा लेबलचं तर तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता. नंतर खाली गेल्यानंतर ट्रान्सपॅरन्सी, आता हा ऑप्शन तुम्हाला माहीतच आहे. नंतर खाली फ्रेंड्स इथे डिस्प्ले युनिट आहे, जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. अगोदरच्या काही लेसनमध्ये हे डिस्प्ले युनिट पाहिलेलं आहे. तर तुम्हाला इथे नन ठेवायचं असेल तर नन ठेवल्यानंतर जे के येत होतं ते तुम्हाला इथे के येणार नाही, तर डायरेक्ट ते तुम्हाला नंबर पाहायला मिळतात, म्हणजे ॲक्युरेट एकदम नंबर पाहायला मिळतात. यावर ज्यावेळेस आपण माऊस पॉइंटर फिरवतो नंबर येतात, तेच नंबर इथे वरती आलेले आहेत. किंवा तुम्हाला जर 1000 म्हणजे जर के मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ते करू शकता. मिलियन्समध्ये पाहिजे असेल तर सध्या सगळं 0 मिलियन्स येणार आहे, कारण मिलियनपर्यंत आपला आकडा गेलेला नाही. अशी तुम्ही डिस्प्ले युनिट घेऊ शकता. नसेल पाहिजे तर तुम्ही ॲटो करा. नंतर डेसिमल प्लेसेस तुम्हाला इथे 1 करायचे, 2 करायचे, किती डेसिमल प्लेसेसपर्यंत करायचे तेवढं तुम्ही करू शकता. नसेल पाहिजे तर तुम्ही हे सुद्धा ॲटो करू शकता. शो ब्लँक ॲज म्हणजे जर इथे कुठे तुम्हाला कॉलमचे व्हॅल्यू नसेल म्हणजे ब्लँक असेल तर त्यासाठी इथे 0 आला पाहिजे. शो ब्लँक ॲज दिलेला आहे, पण इथे कुठेच ब्लँक नाही, त्यामुळे तुम्हाला इथे 0 पाहायला मिळणार नाही. तर हे झालं व्हॅल्यू. तर हे पण आपण मिनिमाइज करूया आणि नेक्स्ट पाहूया आपण डिटेल. सो डिटेल पाहण्या अगोदर हे आपल्याला ऑन करणं गरजेचं आहे. आपण डिटेल ऑन केलेलं आहे आणि यावरती क्लिक करूया. आता डिटेलचा यूज काय होतो फ्रेंड्स, ज्यावेळेस आपण डिटेलवरती क्लिक केलं त्यावेळेस इथे ॲड डेटा म्हणून आपल्याला आलेला आहे. तर डिटेलमध्ये आपण टेबलमधील कोणताही कॉलम किंवा कॅटेगरी इथे ॲड करू शकतो, म्हणजे एक्स्ट्रा काहीतरी कॅटेगरी किंवा कॉलम आपण ॲड करू शकतो. तर ते करण्यासाठी ॲड डेटावरती जर क्लिक केलं तर जे काही टेबल आपण इथे इम्पोर्ट करून ठेवलेले आहेत ते टेबल आपल्याला पाहायला मिळतात. आणि समजा आपल्याला फूड टाईप इथे घ्यायचं आहे म्हणजे ॲड करायचा आहे डेटा, तर फूड डिटेल्समध्ये फूड टाईप आहे आपल्याला माहीत आहे. यावरती आपण क्लिक करू आणि इथे फूड टाईपवरती क्लिक करू. फूड टाईपवरती क्लिक केल्यानंतर इथे फूड टाईप आपला आलेला आहे, दिसतंय तुम्हाला इथे फूड टाईप आलेलं. पण इथे इथे काय झालंय, इथे जे खाली जे आहे ना आपलं जे व्हॅल्यू मेन कोर्स स्नॅक वगैरे तेच इथे वरती आलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला माहीत आहे हे कुठून घेतलंय, आपण एक्स ॲक्सिसमधून घेतलंय बरोबर. हे एक्स ॲक्सिसमध्ये जाऊन समजा जर आपण हे काढलं म्हणजे आपल्याला जर नको असतील तर एक्स ॲक्सिसमध्ये जाऊन म्हणजे व्हॅल्यू ऑफ केल्या. पहा एक्स ॲक्सिस कुठे आहे आपली, इथे एक्स ॲक्सिसमध्ये जाऊया आणि इथे जे व्हॅल्यू घेतलं हे जर ऑफ केलं तर ह्या व्हॅल्यू जातील. जर तुम्हाला इथे व्हॅल्यू नको आहे त्याऐवजी जर इथे वरती पाहिजे डेटा लेबलच्या जर इथे खाली पाहिजे असतील तर तुम्ही हे डिटेलमध्ये घेऊ शकता. सो आपण हे परत ऑन करूया आणि आता परत आपण डिटेलमध्ये जाऊया. तर डिटेलमध्ये असं आपण डेटा ॲड करू शकतो आणि त्याच रिलेटेड परत तुम्हाला इथे फॉर्मॅटिंग पाहायला मिळते. तुम्हाला त्याला बोर्ड करायचं असेल तर तुम्ही असं बोर्ड वगैरे करू शकता. कलर वगैरे चेंज करायचं असेल तर ते तुम्ही इथे करू शकता. पण डिटेलचा यूज काय होतो, हे एक एक्स्ट्रा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे एक्स ॲक्सिसमध्ये जाऊन तुम्ही जर इथे व्हॅल्यू ऑफ केल्या आणि त्याऐवजी जर तुम्हाला इथे वरती पाहिजे असेल, पण वरती म्हणजे डेटा लेबलच्या खाली येतात त्या व्हॅल्यू, तर त्या पाहिजे असेल तर तुम्ही इथेही ठेवू शकता किंवा इथेही ठेवू शकता. म्हणजे एक एक्स्ट्रा ऑप्शन आहे, तुम्ही याचा विचार करू शकता. तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार जे आवडेल ते तुम्ही इथे करू शकता. आता मी सध्या इथे ऑफ करते. ऑफ केल्यानंतर त्या व्हॅल्यू इथे गेलेले आहेत आणि हे परत मिनिमाइज करते. व्हॅल्यू पाहिलं, डिटेल पाहिलं, आता आलं बॅकग्राऊंडची वेळ. सो बॅकग्राऊंडसाठी अगोदर इथे ऑन करूया. आता बॅकग्राऊंड ऑन केल्यानंतर पहा इथे बॅकग्राऊंड आलेलं आहे. बॅकग्राऊंड
म्हणजे हे चार्टला बॅकग्राऊंड येत नाही तर डेटा लेबलला बॅकग्राऊंड येते. पायावरती क्लिक करूया, एक्सपांड केल्यानंतर लक्षात येईल परत एकदा. आणि इथे बॅकग्राऊंड 90% ट्रान्सपॅरन्सी आहे त्याची. जर आपण याची ट्रान्सपॅरन्सी कमी केली तर तुमच्या लक्षात येतं इथं बॅकग्राऊंड. आणि जर समजा तुम्हाला याचा कलर वगैरे चेंज करायचा असेल, समजा तुम्ही आता याचा कलर दुसरा घेतला कोणता तरी, हा कलर वगैरे घेतला, किंवा जर तुम्हाला जे इथे व्हॅल्यू आहेत म्हणजे त्यामध्ये ज्या डेटा लेबल आहेत त्याचा जर कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही इथे व्हॅल्यूमध्ये जाऊन इथे कलर चेंज करू शकता. आपण परत एकदा ब्लॅक घ्या, ब्लॅक कलर घेतल्यामुळे व्यवस्थित तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. तर हे बॅकग्राऊंड कशासाठी आलंय, फक्त डेटा लेबलसाठी हे बॅकग्राऊंड आलेलं आहे. तर नसेल पाहिजे तर इथे ऑफवरती क्लिक करा. आता नेक्स्ट आहे फ्रेंड्स इथे लेआउट. लेआउटमध्ये तुम्हाला इथे मल्टी लाईन आणि सिंगल लाईन एक पाहायला मिळेल आणि नंतर हॉरिझॉन्टल अलाइनमेंट आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे लेफ्ट, सेंटर, राईट वगैरे पाहायला मिळते. पण हे मल्टी लाईन आणि सिंगल लाईन हे जर तुम्हाला डिफरन्स पाहायचा असेल तर त्यासाठी आपल्याला इथे टायटल ऑन करावं लागेल. जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे हे टायटल आपण ऑन करूया. आणि टायटल ऑन केल्यानंतर पहा इथे मल्टी लाईन आहे. जर आपण इथे सिंगल लाईन केलं तर हे सगळं सिंगल लाईनमध्ये येणार आहे. म्हणजे इथे जर एकापेक्षा जास्त व्हॅल्यू असतील आणि त्या जर आपल्याला इथे मल्टी लाईन किंवा सिंगल लाईनमध्ये दाखवायचे असेल तर त्यावेळेस आपण इथे लेआउटचा यूज करू शकतो. पहा सिंगल लाईनमध्ये आलेलं आहे. जर तुम्हाला मल्टी लाईन पाहिजे असेल तर मल्टी लाईन म्हणजे ह्या 2 लाईनमध्ये आलेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथे अलाइनमेंट देता येईल. जर तुम्हाला इथे लेफ्टला पाहिजे तर तुम्ही इथे लेफ्टला घ्या, जे खाली डेटा लेबल आहे ते लेफ्टला जातील. सेंटरला पाहिजे तर सेंटरला घ्या, म्हणजे मल्टी लाईननुसार येतं येते. आणि राईटला पाहिजे असेल तर राईटला घ्या. ओके, तर हे लेआउट तुम्हाला समजलं तर आपण हे टायटल परत एकदा ऑफ करूया. लेआउट पण आपण इथे मिनिमाइज करूया. तर हे ऑप्शन तुम्हाला समजले फ्रेंड्स. तर आपण इथे काय पाहिले, डेटा लेबल अगदी आपण इथे व्यवस्थित पाहिलेलं आहे. आता वेळ आहे फ्रेंड्स लास्ट, म्हणजे प्लॉट एरिया बॅकग्राऊंड. यावरती क्लिक करूया आणि एक्सपांड केलेलं आहे आपण. तर प्लॉट एरिया बॅकग्राऊंडमध्ये आपण इथे इमेज बॅकग्राऊंडला घेऊ शकतो. म्हणजे हे जे चार्ट आहे ह्या चार्टच्या बॅकग्राऊंडला आपण इमेज इन्सर्ट करू शकतो. तर ती कशी करायची, तर त्यासाठी इथे ब्राउज हा ऑप्शन आहे, यावरती क्लिक केल्यानंतर ॲड फाईल आहे यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पहा जिथे कुठे आपली इमेज आहे तिथून आपण इमेज एखादी घेऊया. समजा मी ही इमेज घेतली, इथे ओपनवरती क्लिक केलं तर ही इमेज तुम्हाला चार्टच्या बॅकग्राऊंडला आलेली दिसते. चार्टच्या बॅकग्राऊंडला इमेज आलेली आहे. आणि त्याला इमेज फिट कशी करायची, नॉर्मल करायची का फिट करायची का फिल करायची, ती तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. जर व्यवस्थित फिट होत नसेल तर हे चेंजेस करून पहा. इथे सुद्धा तुम्हाला ट्रान्सपॅरन्सी पाहायला मिळेल. जर तुम्हाला व्यवस्थित चार्ट दिसत नसेल तर तुम्ही असं ट्रान्सपॅरन्सी वगैरे त्याची जर वाढवली तर तुम्हाला हे डेटा लेबल वगैरे पाहायला मिळतात. चार्टच्या बॅकग्राऊंडला आपण ही इमेज इन्सर्ट केलेली आहे, कलर वगैरे केलेला नाही, फक्त इथे इमेज आपण इन्सर्ट करू शकतो. तुम्हाला ठेवायची असेल तर ठेवा, मला नको होती मी काढून टाकलेली आहे. फ्रेंड्स, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की फक्त चार्टच्या बॅकग्राऊंडला आपण इथे इमेजेस इन्सर्ट करू शकतो का, कलर वगैरे नाही घेऊ शकत का, तर घेऊ शकतो. चार्टच्या बॅकग्राऊंडला आपण कलरसुद्धा घेऊ शकतो, ते कलर चेंज पण करू शकतो. त्याचप्रमाणे हे जे चार्टचं बॅकग्राऊंड आहे आणि त्याचे जे बॉर्डर आहेत त्या जर आपल्याला राऊंडेड कॉर्नर वगैरे करायचे असेल तर तेही करू शकतो. पण हे शिकण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट लेसन पाहावं लागेल आणि त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. कारण चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक केलं तरच तुम्हाला नेक्स्ट लेसनचं नोटिफिकेशन मिळणार आहे. या लेसनमध्ये आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, कॉलम्स, डेटा लेबल्स, प्लॉट एरिया बॅकग्राऊंड. तुम्ही याची प्रॅक्टिस अगोदर करा आणि नंतर नेक्स्ट लेसन पहा. पण त्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. फ्रेंड्स, एवढ्या मेहनतीने मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही लाईक तर करत जा आणि कमेंट पण करत जा. तेवढंच मला त्याबद्दल थोडं प्रोत्साहन निर्माण होतं. तर हे लाईक आणि कमेंट करणं कंपल्सरी आहे फ्रेंड्स. प्लीज लाईक आणि कमेंट करत जा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा. या लेसनमध्ये आपण इथेच थांबूया. बाय बाय फ्रेंड्स.